सविनय जय भीम। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग महाविद्यालयीन युवक युवतींसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा। या स्पर्धेतील काही निवडक स्पर्धकांचे सादरीकरण मागील 3 दिवस आपण यूट्यूबवर पाहत आहात। तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद आणि लाभलेले सहकार्य यामुळेच या स्पर्धा सूत्रबद्ध संपन्न झाल्यात। आज या स्पर्धेचा समारोप समारंभ आणि विजेत्यांची उद्घोषणा। दर्पण प्रबोधिनीच्या यूट्यूबवर हा समारोप समारंभ पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करून संस्थेचे प्रमुख कार्यवाह आनंद तांबे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना। सविनय जय भीम। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचा सचिव मी आनंद तांबे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आम्ही दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीनं राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर महाविद्यालयीन युवक युवतींच्या वैचारिक प्रगल्भतेला चिंतनात्मक अभ्यासाची जोड मिळावी या उदात्त हेतूने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं। गेले 3 दिवस दर्पणच्या यूट्यूबवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दर्शकांनी या स्पर्धा पाहिल्या। बऱ्याच जणांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या अभिनव उपक्रमाला लाभल्यामुळे आम्हाला एक नवे चैतन्य प्राप्त झाले आहे, नवी ऊर्जा मिळाली आहे। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य संस्था आहे। आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक प्रबोधनाच्या चळवळीत सहयोग देण्याचा ती प्रयत्न करत आहे। एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। संस्थेचे प्रेरणास्थान स्मृतिशेष उत्तम पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजेजी कदम यांच्या नेतृत्वाखाली दर्पण प्रबोधिनीचा संपूर्ण परिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाचा विचार तळागाळापर्यंत पोचावा यासाठी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून आता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नुसते चौकटीत बसून चालणार नाही, ते या देशाचे राष्ट्रीय उभारणीचे आधारस्तंभ होते। सर्वव्यापी जगतवंदनीय असे नेते होते। हा विचार येणाऱ्या नव्या पिढीने मनात रुजवायला हवा आणि तरच खऱ्या अर्थाने देशामध्ये एकता, समता, बंधुता, एकात्मता आणि बंधुता नांदू शकेल। पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं सर्व स्पर्धक, सहभागी स्पर्धक, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे पालक, शिक्षक, संस्थेचे सर्व हितचिंतक या सर्वांना या स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद देतो। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे त्या सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही केवळ संस्था नसून विविध स्पर्शी उपक्रमातून परिवर्तनशील चळवळीला नवा चेहरा प्राप्त करून देणारी फुले आंबेडकरी विचारांची सामाजिक संस्था आहे। आज या समारोप समारंभाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या कृतिशीलतेला प्रेरणा मिळावी, महाविद्यालयीन युवक युवतींच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्माणाची संकल्पना अधिक दृढ व्हावी आणि स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांशी सुसंवाद साधता यावा या उद्देशाने एक प्रयोगशील कलावंत, अभिनेते, सूत्रनिवेदक निलेश पवार सुसंवाद साधताना। जय भारत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थींनी सहभाग घेतला होता त्या काही निवडक विद्यार्थींचं सादरीकरण मी बघितलं, ऐकलं. मला खूप आनंद झाला की या निमित्ताने सगळेजण अभ्यासू वृत्तीने हा विषय मांडतायत. दर्पण प्रबोधिनीच्या या उपक्रमाला मी खरंच मनापासून सदिच्छा देतो आणि या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन नाही तर तुमच्याशी संवाद साधावा म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करतो. जो राष्ट्रनिर्माणाचा मुद्दा या स्पर्धेमध्ये घेतला गेला होता आणि ती आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आजच्या जनरेशनला सांगताना ते राष्ट्रनिर्माणाचं कसं आहे आणि ते क्रांतीचं कसं आहे याच डेफिनेशन मधून ते आपल्याला सांगावं लागेल. कदाचित माझ्या आजोबांना मी जातीचे बाबासाहेब सांगितले तर चालतील, माझ्या काकांना किंवा माझ्या वडिलांना त्या पिढीला सक्सेसफुल शिक्षण घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगितले पाहिजेत आणि आजच्या जनरेशनला फक्त आणि फक्त क्रांती करणारे आणि राष्ट्र निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान आहे की प्रत्येक पिढी एक नवं राष्ट्र असते आणि म्हणून 2 पिढ्यामध्ये संघर्ष होतो. या जर विधानाच्या मुळाशी आपण जाऊन बघितलं तर येणारी जनरेशन आहे आधीच्या जनरेशन मध्ये पिढीमध्ये जवळजवळ 20 वर्षांचा एक गॅप असायचा, पण आता पिढ्यांमधलं अंतर हे 5-7 वर्षांमध्ये जवळ आलंय आणि हे जवळ आलेलं अंतर आहे ते आपल्याला एक आव्हान आहे. 5 ते 7 वर्षांनी एक पिढी आहे ती जुनी होतीये आणि नंतर लगेच नवीन पिढी आहे ते पुढचं नेतृत्व करायला येते, प्रतिनिधित्व करते राष्ट्राचं. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा नवीन पिढीसमोर अशाच पद्धतीने ठेवला पाहिजे आणि ते व्यासंगी पद्धतीने ही नवीन पिढी आहे ते बाबासाहेबांचं साहित्य वाचणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते कसे होते याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडणार आहेत आणि तेच आपण सगळेजण करत आहात. त्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की राष्ट्र आणि देश या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे देश हा भौगोलिक सीमांचा, भौगोलिक प्रदेशांचा बनलेला असतो. त्याच्यामध्ये नद्या, धरण, भौगोलिक सीमा यांचा अंतर्भाव होतो. पण राष्ट्र ही गोष्ट आहे ती अशा भौगोलिक सीमांची बनत नाही. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला की देश आणि राष्ट्र याच्यामध्ये फरक काय, तर नेमक्या पद्धतीने त्यांना ती गोष्ट सांगता आली नाही. देश आपल्याला माहित आहे, पण राष्ट्र ही गोष्ट माणसाच्या आणि समूहाच्या मनोवैज्ञानिक चेतनेशी जोडलेली असते, ज्याला सायकोलॉजिकल इम्प्रेशन म्हणतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारताच्या लोकांना भारतीय बनायला सांगितलं आणि एक ओळख ठेवून आम्हाला लोकशाही राष्ट्र निर्माण करण्याचा कार्यक्रम आपल्या हाती दिला. जर तुम्ही भारताच्या संविधानाची प्रस्ताविका नीट वाचली तर त्याच्यामध्ये हा कार्यक्रम आहे तो बंदिस्त आहे. हा कार्यक्रम सगळ्याच भारतीयांनी कधी स्वीकारला, भारताच्या लोकांनी कधी स्वीकारला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या समस्त नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सगळ्यांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रस्थापित करण्याचा आमच्या संविधान सभेमध्ये संकल्पपूर्वक निर्धार करून हे संविधान स्वतःप्रत अंगीकृत करून अधिनियमित करत आहोत. अशा पद्धतीचं प्रियम्बल आहे, हे आम्ही स्वीकारलं आणि हे आम्हीच आमचं स्वीकारलं, आम्ही कुठच्या शक्तीला अर्पण केलं नाही. आणि त्याच्यामधून कार्यक्रम नवीन जनरेशनचा आणि 21व्या शतकाकडे घेऊन जाणारा एक कार्यक्रम आपल्या समोर आला. तो म्हणजे लोकशाही राष्ट्र निर्माण करायचं आणि राष्ट्र निर्माणामध्ये बाबासाहेबांनी हे दायित्व आहे ते प्रत्येकाला दिलेलं आहे. मग ते फक्त एकाच धर्माच्या व्यक्तीला दिलं नाही, तर एका जातीच्या व्यक्तीला दिलेलं नाही, तर ते दायित्व आहे ते प्रत्येक भारताच्या नागरिकाला दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय सांगितलं, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द इंडियन पीपल नाही म्हणाले ते. आम्ही भारताचे लोक वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या ओळखीने आहेत ते
बंदिस्त झालेलो आहोत. या सगळ्या ओळखी आहेत त्या आपल्याला नष्ट करून फक्त एक ओळख बनवायची आहे, ती म्हणजे भारताच्या लोकांना भारतीय लवकरात लवकर बनायचं आहे. आणि या अनुषंगाने जर बाबासाहेबांचं एक विधान जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती जबरदस्त राष्ट्रप्रेमी होते. बाबासाहेब असं म्हणाले होते की या देशातील कुठच्या एका विशिष्ट संस्कृतीला किंवा विशिष्ट भाषेला विशिष्ट स्थान आहे असं मला वाटत नाही. मग ती आपली मराठी संस्कृती असू दे, कानडी संस्कृती असू दे, गुजराती असू दे किंवा हिंदी असू दे. या वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या भाषा आपणाला, वेगवेगळ्या ओळखी आपल्याला राष्ट्रीय निष्ठेपासून दूर घेऊन जातात, आपल्या राष्ट्रीय निष्ठेला ठेच पोहोचवतात. काही जण असं म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर माझ्या धर्माचा आहे. माझ्या मते हे चूक आहे. भारतीयत्वाची निष्ठा इतर कोणत्याही निष्ठेने प्रभावित व्हावी असं मला वाटत नाही. मग ती आपली भाषा असू दे किंवा संस्कृती. मी असं मानतो, मी प्रथम भारतीय आहे आणि अंततः भारतीयच आहे. भारतीयांशिवाय दुसरं काहीही नाही, असं बाबासाहेबांनी विधान केलं होतं. आणि जेव्हा संविधान सभेमध्ये बाबासाहेबांचं व्हेरी फर्स्ट भाषण जेव्हा झालं होतं तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की एवढ्या लवकर मला भाषण करण्याची संधी येईल असं काही वाटलं नव्हतं. पण तरी सुद्धा आपण आज अशा ठिकाणी उभे आहोत की वेगवेगळ्या छावण्यांचे पुढारी आहोत आपण. त्याच्या पलीकडे हेही जाऊन सांगतो की मी सुद्धा एका छावणीचा पुढारी आहे, जे एका वर्गाला माझं नेतृत्व आहे ते काय करतंय, प्रतिनिधित्व करतंय. पण भविष्यामध्ये आपण एक राष्ट्र होण्यापासून कोणतीही ताकद आणि कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही. हा आशावाद सगळ्या संविधान सभेला आवडला होता आणि तेव्हा ते भाषण बाबासाहेबांचं खूप गाजलं होतं. जर तुम्ही हे भाषण खूप डिटेलमध्ये वाचलं तर बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम आहे ते आपल्याला दिसून येईल. मग ही राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया आहे ना, ही राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया स्वातंत्र्य आंदोलनापासून सुरू झाली. कदाचित इथले इंग्रज गेल्यानंतर इथल्या नागरिकांचं काय, हा प्लॅन काँग्रेस किंवा तत्सम त्या काळामध्ये नेतृत्व करणाऱ्या संघटनांकडे नव्हता. पण फुले आणि आंबेडकरांचं जर आंदोलन आपण चेक केलं तर त्या आंदोलनाकडे व्यक्तीची क्षमता विकसित करणारं स्वातंत्र्य आणि व्यक्तींच्या बाबतीत अधिकारांची जागरूकता व्यक्तीला यावी आणि प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा आणि दर्जा मिळावा आणि प्रत्येक नागरिकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, ही चेतना त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळे हे आंदोलन आहे ते ओजस्वी आहे. हे राष्ट्र निर्माणाचं आंदोलन आहे ते काय आहे, ओजस्वी आहे. या ओजस्वी आंदोलनाला नवीन पिढी आहे ते सकारात्मक पद्धतीने बघते आहे आणि सकारात्मक पद्धतीने त्याची मांडणी आपल्याला नवीन पिढी समोर करावी लागेल. आणि म्हणून फुल्यांची व्यक्ती स्वातंत्र्याची चेतना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आंदोलन उभं केलं. बघा, त्यांच्या आंदोलनामध्ये 1927 साली त्यांनी एम आणि ऑब्जेक्ट आपला डिसाईड केला होता. त्यांचा एम आणि ऑब्जेक्ट काय होता, जेव्हा चौदार तळ्याच्या संग्रामाच्या वेळी जर बाबासाहेबांचं तुम्ही भाषण ऐकलं तर ते म्हणतात की आता आपलं लक्ष हे फ्रेंच रिव्होल्युशन, फ्रेंच राज्यक्रांतीकडे गेलं पाहिजे. म्हणजे त्या लढ्याला बाबासाहेब फ्रेंच रिव्होल्युशनशी कम्पेअर करतात, तुलना करतात आणि म्हणतात की मला या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित व्यक्तीची समाजरचना घडवायचं आहे. अशी समाजरचना घडवायची की ज्याचा एकक व्यक्ती असेल, सिटीजन असेल, नागरिक असेल आणि एक व्यक्ती एक मूल्य असेल. असं एम आणि ऑब्जेक्ट कुठे ठेवतात, चौदार तळ्याच्या संग्रामाच्या वेळी बाबासाहेब आपल्या आंदोलनाचं एम आणि ऑब्जेक्ट ठेवतात. त्यानंतर जवळजवळ त्या एम आणि ऑब्जेक्टकडे जाण्यासाठी बाबासाहेब वेगवेगळ्या रणनीती वापरतात. जे काही एम आणि ऑब्जेक्ट ठरवले बाबासाहेबांनी त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या रणनीती वापरतात. 1938 साली मी आता ज्या कणकवली भूमीमध्ये आहे त्या कणकवली भूमीमध्ये बाबासाहेब आले होते आणि तेव्हाच त्यांचं भाषण जर आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये असं म्हणाले होते की इंग्रज लोक बोटीतून बसून निघूनच जाणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये लोकशाही असेल आणि तुमचे प्रतिनिधी लोकशाहीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने निवडून जात आहेत की नाही हे बघा. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा जवळजवळ बाबासाहेब 38 साली करतात आणि व्यक्तींना जाणीव करून देतात की जे घडायचं आहे ते आता घडणार आहे आणि तुम्ही आता सजग राहा. आता झालंय असं की बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला 21व्या शतकाच्या मूल्यांकडे घेऊन गेलेलं आहे, पण आपल्या जगण्यामध्ये 21व्या शतकांची मूल्य आहेत का, तर ती अभावानेच आढळतात. आणि जर 21व्या शतकांची मूल्य आढळत असतील तर जी व्हॅल्यूज किंवा जी मूल्य जग आज घेऊन चाललेलं आहे ते आपण अडॉप्ट केले का. जर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीने आपल्याला या मूल्यांबरोबर जोडतात तर त्याच्या मागे त्यांची निश्चित काहीतरी योजना असते, ध्येय असते. आणि 38 साली बाबासाहेबांनी ती जाणीव करून दिली होती की आता आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून स्वतंत्रता मिळणार आहे, स्वातंत्र्य मिळणार आहे
आणि 1950 साली जेव्हा बाबासाहेब संविधान लिहितात तेव्हा जो प्रोग्राम त्यांनी तेव्हा ठरवला होता 1927 साली, तो प्रोग्राम खरा करून दाखवतात आणि प्रत्येक भारताच्या नागरिकाच्या हातामध्ये संविधान ठेवतात आणि त्याची निगराणी करण्यासाठी त्याला दायित्व सुद्धा देतात. असा हा राष्ट्र निर्माणाचा प्रोग्राम आहे. हा राष्ट्र निर्माणाचा प्रोग्राम जेव्हा आपण नवीन जनरेशन समोर सांगू, किंबहुना तोच सांगितला पाहिजे, तेव्हा बाबासाहेब पुढच्या एका ओळखीच्या बाहेर किंवा एका कास्टिझमच्या बाहेर किंवा एका धर्माच्या बाहेर जाऊन किंवा एका वर्ग किंवा प्रांतिक ओळखीच्या बाहेर जाऊन बाबासाहेब हे राष्ट्राचे नाही तर प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेबांचा थॉट आहे हा आपला वाटणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना जरी आपण दलितांचे कैवारी, बहुजनांचे उद्धारकर्ते, मागासवर्गीयांचे नेते, अस्पृश्यांचे कैवारी अशी विशेषणं घेऊन जरी शिकलो असू किंवा समाज जीवनामध्ये ही विशेषणं प्रस्थापित असतील तरी सुद्धा अमेरिका त्यांना चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स म्हणते. चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स म्हणते. जगाने त्यांना उपमा दिली आहे फाउंडिंग फादर ऑफ इंडिया, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. अशा प्रचंड मोठा अवकाश असणारा या ज्ञानसागराला जर आपल्याला अभ्यासायचं असेल आणि त्यांचं अवलोकन करायचं असेल तर योग्य धाग्यावर आणि योग्य रेषेवर आपल्याला बाबासाहेबांचं राष्ट्र निर्माणाचं जे काम आहे ते पूर्णत्वाला न्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली पहिली ओळख निर्माण करावी लागेल आणि ती ओळख ओजस्वी आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्र निर्माणाचा सुगंध आहे. ती ओळख म्हणजे मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि भारतीयाशिवाय माझं समाज जीवनामध्ये दुसरी कोणतीच ओळख असता नाही. आणि म्हणून व्यक्तीची स्वतंत्रता निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं. कोणतं स्वातंत्र्य दिलं तर सामाजिक, आर्थिक आणि आर्थिक राजकीय न्याय दिला आणि प्रत्येक व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे मला विचार जर आला तर ते मांडण्याचं माझं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती आहे, विश्वास आहे. माझ्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धा धर्माच्या असतील, कुठच्या एका देवाच्या असतील किंवा कोणत्याही तत्सम असतील, त्या श्रद्धा माझ्या वैयक्तिक श्रद्धा आहेत आणि हे माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याच्या आड राष्ट्र येणार नाही. राष्ट्रासाठी माझी ओळख आहे ही एकजिनसी ओळख भारतीयत्वाची राहील. आणि म्हणून येणाऱ्या जनरेशनला आज ज्या पद्धतीने तुम्ही ज्या तळमळीने डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा भारत निर्माण करण्यासाठी दर्पण प्रबोधिनीने हा उपक्रम राबवला आहे, त्याच्यामध्ये खूप चांगले मुद्दे या अनुषंगाने सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने मांडलेत. ते बघून खरंच असं वाटतं की ही नवीन जनरेशन आहे ही बाबासाहेबांना अभ्यासते आहे, बाबासाहेबांच्या साहित्याचं वाचन करते आहे आणि जी मूळ रेषा आहे, जे बाबासाहेबांनी आपल्याला 1950 नंतर जे संदेश दिलेले आहेत ते संदेश आज ओजस्वी आहेत. संपूर्ण जग त्याचा पाठपुरावा करत आहे. आणि म्हणून आज भारतामध्ये नाही तर जगामध्ये ज्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी आंबेडकर वादाकडे जगाला यावं लागतं किंवा जास्तीत जास्त समस्यांची उकल आहे ही भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करतात. मग जागतिक संघटना असू दे किंवा युनो असू दे किंवा मानवाधिकार जपणाऱ्या संघटना असू दे, यांना प्रत्येक वेळी भारताच्या संविधानाचा अभ्यास करावा लागतो. आणि जरी आपण भारताच्या संविधानामध्ये कोणतेही बदल करायचे ठरवले तरी जगाचा दबाव असतो की भारताची लोकशाही तुम्ही कुठे घेऊन चाललेले आहात. आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने राष्ट्र निर्माण होण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार, प्रत्येक नागरिकाची कर्तव्य, प्रत्येक नागरिकाला राष्ट्राभिमान निर्माण करणं, राष्ट्राप्रती प्रेम निर्माण करणं. मी प्रथम भारतीय आहे, अंततः भारतीय आहे, भारतीयांशिवाय दुसरं काही नाही, ही एकजिनसी ओळख जेवढ्या लवकरात लवकर आपण प्रस्थापित करू तेवढ्या लवकरात लवकर आहे ते राष्ट्र निर्माणाच्या प्रोग्रामकडे आपण गतिशील होऊ असा मला या ठिकाणी आशावाद वाटतो. आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आणि मनोगतातून हा आशावाद मला नक्कीच दिसतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती प्रित्यर्थ वेगवेगळे प्रोग्राम होतात. त्याच कार्यक्रमाचा हा एक भाग म्हणून स्तुत्य उपक्रम राबवला गेला आणि युवकांशी आणि युवतींशी संवाद साधण्यासाठी दर्पण प्रबोधिनींनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. दर्पण प्रबोधिनीच्या सगळ्याच कार्यक्रमाला आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असेच उपक्रम राबवत राहा आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भारत. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख संतोष तांबे या स्पर्धेच्या आयोजनाविषयी मनोगत व्यक्त करताना, सर्वांना सविनय जय भीम.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आमची संस्था दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने महाविद्यालयीन गटासाठी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. आपल्या भाषणाचा 5 ते 7 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवावा असे जाहीर करताच संपूर्ण महाराष्ट्रातून 54 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सध्याची कोविड परिस्थितीत महाविद्यालय बंद असून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींनी खूप मेहनत आणि बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याचा अभ्यास करून आपल्या वक्तृत्व सादरीकरणाचा व्हिडिओ दिलेल्या कालावधीत आपल्याकडे पाठवला. त्याबद्दल मी स्पर्धा प्रमुख या नात्याने सहभागी सर्व स्पर्धकांचे मनापासून स्वागत करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशाच्या राष्ट्र उभारणीमध्ये अनन्यसाधारण योगदान आहे. इथल्या प्रस्थापित जाती व्यवस्थेत निर्माण केलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेला सुरुंग लावून समताधिष्ठित समाज रचनेचा पुरस्कार केला आणि या देशाला राज्यघटनेच्या रूपाने लोकशाहीधिष्ठित राज्यघटना बहाल केली. बाबासाहेबांच्या या वैचारिक आणि सामाजिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील युवकांना मिळावी, त्यांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. गेले 3 दिवस युट्यूबवर या स्पर्धेतील काही निवडक स्पर्धकांचे सादरीकरण आपण पाहिलात. उर्वरित स्पर्धकांचे सादरीकरण आम्ही यथावकाश प्रसारित करत आहोतच. पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे, सहभागी स्पर्धकांचे, त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक, संस्थेचे हितचिंतक तसेच गेले 3 दिवस ही स्पर्धा पाहणारे आमचे सर्व प्रेक्षक वर्ग, जाणकार अभ्यासक यांना मी धन्यवाद देतो. या स्पर्धेचा अंतिम निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहेच. यासाठी स्पर्धेचे मान्यवर परीक्षक यांचेही मी स्वागत करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करून स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने मनापासून सदिच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद. मित्रहो, सध्याच्या कोविड परिस्थितीची वास्तवता लक्षात घेऊन महाविद्यालयीन युवक युवतींच्या वैचारिक प्रगल्भतेला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांमधून काही निवडक स्पर्धकांचे सादरीकरण आपण पाहिलात. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण सन्माननीय प्राध्यापक सिद्धार्थ तांबे आणि प्राध्यापक सुचिता गायकवाड कदम यांनी केले. स्पर्धेच्या परीक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक सिद्धार्थ तांबे. मित्र, सविनय मी कवी सिद्धार्थ तांबे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने आपणा उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या सर्व युवक युवतींनाही धन्यवाद देतो आणि या स्पर्धेचा परीक्षक म्हणून या स्पर्धकांना काही सूचना कराव्याशा वाटतात त्या आपणासमोर मांडतो. मित्र, या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक युवक युवतीने आपापल्या परीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपले विचार मांडले, पण काही मोजके चेहरे यात अधिक प्रभावी ठरले. वक्तृत्व सादर करताना महत्वाचा म्हणजे आपला आवाज संयत, प्रभावी पण आकांड तांडव न करता आपले विचार सादर करता यायला हवे. राष्ट्र निर्माते म्हणून बाबासाहेबांचा विचार करताना सामाजिक परिवर्तनाचे त्यांनी दिलेले निर्णायक लढे टाळून चालणार नाहीत. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन आणि त्यांनी निर्मिलेली बहिष्कृत भारत, मूकनायक, जनतासारखी मुखपत्र, संविधान निर्मितीचं बाबासाहेबांनी केलेलं महान कार्य यांचा अवश्य उल्लेख व्हायला हवा. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, दलित, स्त्रिया, कष्टकरी यांच्या लढ्यातील युगनायक बाबासाहेब नजरेसमोर आणण्याचं कौशल्य वक्ता म्हणून आपल्याला साधायला हवं. अवास्तर हावभाव टाळून आवाजाचा चढ उतार सांभाळत सादरीकरण करण्यावर भर देत चला. मित्रांनो, आपण नक्की यशस्वी व्हाल. सध्या कोविड परिस्थिती असूनही
आपला दैनंदिन अभ्यास नीट सांभाळत या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. आपल्या अभ्यास आणि निरीक्षणातून जाणवलेले सर्वव्यापी बाबासाहेब आंबेडकर आपण मांडले त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि कौतुक. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम सादरीकरण केलं त्यांची आम्ही अंतिम विजेते म्हणून निवड केली आहे. एकूण 54 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला व आता जाहीर होणार आहेत ते अंतिम विजेते. चला तर मग आता घोषित होतो या स्पर्धेचा अंतिम निकाल. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची नावं आहेत. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहात, राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांची उद्घोषणा. उत्तेजनार्थ द्वितीय आसिया आसद सागावकर, नेमळे महाविद्यालय सावंतवाडी. उत्तेजनार्थ प्रथम अंकुश श्रीकृष्ण सोवनी, SSPM इंजिनियर कॉलेज कणकवली. तृतीय क्रमांक विभागून प्रफुल्ल तोताराम माळी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे आणि सिद्धी अरुण नार्वेकर, भारत शिक्षण मंडळ वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी. द्वितीय क्रमांक प्रतीक स्मिता उत्तम पवार, देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद. आणि राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा महाविजेता प्रथम क्रमांक अभिषेक प्रकाश कासे, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ लॉ मुंबई. विजेत्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा. हा समारोप समारंभ पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांना दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद.